नमस्कार. युसियन वेध विधान परिषदेचे या विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. राज्यात विधान परिषद निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. अनेक ठिकाणी नामांकन अर्ज मागे घेण्यात आले. काही ठिकाणी दुहेरी तर तिहेरी लढत आहे, तर काही ठिकाणी एकल लढत आहे. केवळ नावापुरतंच निवडणुका होणार आहे. अशावेळी नागपूर विधान परिषद जागेमधून महाविकास आघाडीचे उमेदवार आणि काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते अतुल लोंढे देखील मैदानात आहे. ते आज आपल्यासोबत आहे. विधान परिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीची काय तयारी आहे, आगामी विकासाचे काय मुद्दे आहेत, पुढील ज्या विधान परिषद विधानसभा आणि लोकसभा निवडणुका आहेत तर काँग्रेसची आणि महाविकास आघाडीची काय भूमिका राहणार आहे, अशा विविध बाबींवर आपण चर्चा करणार आहोत. सर, आपलं खूप खूप स्वागत. विधान परिषद निवडणुका आहेत, महाविकास आघाडीची काय भूमिका आहे, तुमच्या मतदारसंघात काय अजेंडा राहणार आहे प्रचाराचा अजेंडा हा विकासच आहे. आणि महत्त्वाची गोष्ट अशी आहे की कुठला उमेदवार तुमचे मुद्दे, मतदारसंघाचे मुद्दे, ह्या जो विधान परिषदेचा एवढा मोठा प्लॅटफॉर्म आहे त्याच्यावर मांडून सरकारला बाध्य करू शकतो. आजच्या परिस्थितीमध्ये BJPची अशी अवस्था आहे की संधी तर मिळते पण सोनं करता येत नाही. तुम्हाला तुमच्या मतदारसंघाचे मुद्दे मांडता येत नाही. ठरवून दिलेलं असतं तेवढंच बोलता येतं, इतर बोलण्याची तुम्हाला मुभा नाही. काँग्रेसचं तसं नाही, महाविकास आघाडीचं तसं नाही. आज एखादा BJPचा उमेदवार निवडूनही गेला तरी तो कितीसे मुद्दे मांडू शकतो. 6 पैकी 4 उमेदवार जे आहेत विधानसभेमध्ये ते BJPचे आहेत. त्यातले एक मुख्यमंत्री सोडले ते मुख्यमंत्रीच आहेत. बाकीच्यांना काय, मला तर बाकीचे काही आमदार जे आहेत त्यांनी कधी मुद्दे मांडलेले आहेत हे मी तर पाहिलंच नाही विधानसभेत कधी. मी राज्यस्तरावरही काम करतो. तर एक रिप्रेझेंटेशन म्हणजे फक्त तुम्ही निवडून आले, तुम्ही प्रतिनिधी आहे, तुम्ही थोडासा कुठलं तरी 25-15चं काम करून राहिले, कुठलं तरी तुम्ही थोडंसं मतदारसंघातलं एखादं कामपत्र देऊन राहिले, एवढं काम नाही आहे ना. ते कायदेमंडळ आहे. ते कायदेमंडळ आहे ते. आणि त्या कायदेमंडळामध्ये जनतेचे जे प्रश्न आहे ते ताकदवरीने मांडणे. आणि विरोधी पक्षाची भूमिका ही असते की जर ताकदवर विरोधी पक्षाचा प्रतिनिधी असेल तर तो सरकारला बाध्य करू शकतो. सरकारला तशा पद्धतीचे निर्णय घेण्यासाठी अडचण निर्माण करू शकतो. तर ह्या सगळ्या गोष्टी मी करणार हा माझा शब्द आहे. नागपूर जिल्ह्याच्या संपूर्ण नगरपालिकेमध्ये, नगरपंचायतीमध्ये आणि आपल्या नागपूर महानगरपालिकेमध्ये जेवढे नगरसेवक आहेत, शेवटी त्यांना आम्ही काय केलं हे घेऊन जायचं आहे. मग त्यांचे हे मुद्दे राज्यस्तरावर मांडणारा प्रतिनिधी म्हणून ते मला अधिक संधी देतील या अनुषंगाने मी उतरतो आहे. कारण ते मला बघून आहे. नागपूरमध्ये मी रस्त्यावर उतरणारा एक कार्यकर्ता आहे, जेलमध्ये गेलेला एक कार्यकर्ता आहे, विद्यार्थ्यांचे प्रश्न असेल तेही मांडलेले आहे मी, शेतकऱ्यांचे प्रश्न मांडलेले आहे, विकासाचे प्रश्न मांडलेले आहे. सिमेंट रोडच्या विरोधात सगळ्यात पहिले बोलणारा अतुल लोंढे आहे की सिमेंट रोडनी इथलं टेम्परेचर वाढेल, नागपूरमधला ग्राउंड वॉटर टेबल जो आहे, भूजल पातळी जी आहे ती खाली जाईल, बाष्पीभवन वाढेल, टेम्परेचर वाढेल, हे मी 10 वर्षापूर्वी सांगितलेलं आहे. आणि त्याच्यावर सातत्यानं लढत आहो मी. डम्पिंग यार्ड असेल तो विषय घेऊन मी सातत्यानं लढत आहो. स्मार्ट सिटी कशा पद्धतीनं तो रोड काढून जवळजवळ 1000 घरं पाडणार होते त्याच्याविरुद्ध आंदोलन करणारा व्यक्ती आहे मी. तर असे अनेक मुद्दे जे आहे ते मुद्दे मी उपस्थित केलेले आहे. मागे आपण बघितलं असेल की संत्र्याचा प्रश्न निर्माण झाला होता. चांगला संत्रा आला पण बांगलादेशने त्याच्यावर 40% इम्पोर्ट ड्युटी लावली. मग नागपूरचे मुख्यमंत्री, नागपूरचे प्रतिनिधी हे मुख्यमंत्री आहे, नागपूरचे लोकसभेचे प्रतिनिधी हे 4थ्या नंबरचे पॉवरफुल केंद्रीय मंत्री आहे आणि बावनकुळे साहेबसुद्धा आहेत. मग या तिघांनी त्यातमधनं काही दिलासा दिला का की इम्पोर्ट ड्युटी सबसिडी म्हणजे असं उसाला दिलेली पाहिली आम्ही, ट्रान्सपोर्ट सबसिडी दिलेली पाहिलेली आहे, कांद्याच्या संदर्भामध्ये प्रश्न उपस्थित झालेले आहे. मग माझ्या संत्र्याच्या शेतकऱ्यांनी का वाईट केलेलं आहे, त्याच्या संदर्भामध्ये का धोरण आणलं नाही, त्याला का आर्थिक मदत केली नाही. जर इम्पोर्ट सबसिडी दिली असती, इम्पोर्ट ड्युटी सबसिडी, त्या संत्रा गेला, संत्र्याचा भाव राहिला असता. झाडावर चढताना पाहिला ना आपण संत्रा, का नाही केलं, कापसाचं का नाही केलं. धानाचा पट्टा आहे आपल्या इथे, किंवा बांगलादेश व्यतिरिक्त अजून कोणते देश किंवा अजून कोणतं बाजारपेठ ते जात आहे जिथे अडवणूक झाली आहे. अचानकपणे तुम्हाला बाजारपेठ भेटत नसते. जसं कांद्यावरचा प्रॉब्लेम का झालेला आहे की कांदा आम्ही कधी निर्यातबंदी लावतो, कधी निर्यातबंदी उठवतो, कधी आयात करतो. याच्यामध्ये कांद्याची मार्केटच गेली आपली, मिडल ईस्टची, अजून इतर देशांची, आणि ती जागा व्यापली चायनानी.
तर या सगळ्या गोष्टी तिथे उपस्थित करण्याची क्षमता आणि ताकद असण्याची गरज आहे. आणि हे सगळ्या गोष्टी माझ्या बाबतीमध्ये निदान जे लोकप्रतिनिधी आहेत ते जाणतात. आणि त्यामुळे मी भाजप, काँग्रेस असं नाही. मी नागपूरचा प्रतिनिधी म्हणून विधान परिषदेमध्ये जाऊ इच्छितो आणि त्याच्यासाठी मी ही लढाई लढतो आहे. पण महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहे अनेकांनी माघार घेतली, त्यांनी असा निर्णय का घेतला असावा? काही दबाव तंत्र? काय वाटतं तुम्हाला, काय वाटतं? नाही, आता चर्चा तर खूप आहे. चर्चा इतक्या आहे की आता आमचे बावनकुळे साहेब बोलतात की तुम्ही निवडणुका झाल्या नाही पाहिजे, पेट्रोल डिझेलचा नाश होतो. आणि दुसरीकडे राऊत साहेब म्हणतात, संजय राऊत साहेब, की 150 कोटीचा खर्च केला. मला कळलं नाही की बाबा म्हणजे 3-4 ठिकाणच्या माघार घेऊन 150 कोटी रुपये खर्च करून किती कोटी रुपयाचं पेट्रोल वाचवलं? 150 कोटी खर्च केले असेल तर पेट्रोल किती खर्च होणार आहे? 10 लाख, 8 लाख, 10 लाख होईल. तेही सगळा जेवढ्या लोकांनी माघार घेतली तेवढ्या लोकांना पकडलं तर. मग हे गणित काय आहे बा? हे आर्थिक गणित काय आहे? मग जसं देशाचं आर्थिक गणित मोदींनी बिघडवलं तसंच काय यांचंही आहे का? प्रश्न पेट्रोल डिझेलचा नाही आहे. पेट्रोल डिझेल तुमची विदेश नीतीची असफलता आहे, अपयश आहे. आम्हाला इराण आणि रशिया हे स्वस्तामध्ये आजही डिझेल पेट्रोल द्यायला तयार आहे. पण आमचा बाप तिकडे अमेरिका बसला आहे ना, त्याचं आम्ही काय ऐकतो? एप्स्टीन फाईल आणि अदानीला वाचवण्यासाठी तुम्ही सगळ्या जनतेला संकटात टाकलं महागाईच्या. आणि तुम्ही सांगता निवडणुका होऊ नये. मग लोकशाही कशासाठी आहे? एवढे पैसे तुम्ही जर पैशाचा व्यवहार झाला असेल तर किती गंभीर बाब आहे लोकशाहीसाठी. नाही, ज्या उमेदवारांनी माघार घेतली त्यांनी असा निर्णय का घेतला असावा? आता काही लोक म्हणतात दबाव आहे, काही लोक आरोप करतात की पैसे घेतले. आता पुण्याचं मी 50 कोटी ऐकलं, कुठलं 30 कोटी, कुठलं 20 कोटी. मग पक्षशिस्त किंवा पक्षाची जी धोरणं आहे, पक्षनिष्ठा, ते कुठे कमी पडली त्या लोकांमध्ये? नाही, आता असं आहे की ईडी, इन्कम टॅक्स, CBIचा वापर, सर्रास वापर आपण पाहिलेला आहे. प्रफुल्ल अग्रवालनी काय आरोप केला की माझ्या घरी ईडी पाठवली. आताच आरोप केला ना त्यांनी, कुठे पोलीस पाठवले. तर या सगळ्या गोष्टी ज्या या धडाक्यात सुरू आहे आणि आम्ही निवडणूक हारूच शकत नाही. आम्ही येन केन प्रकारे सगळ्या गोष्टीचा सामदाम दंडभेद वापर करून आम्ही निवडणूक जिंकतो. म्हणून जनतासुद्धा मूग गिळून गप्प बसेल असं यांना वाटतं. आणि त्याच्या विरोधामध्ये मग अतुल लोंढे ठामपणे उभा आहे ना. मग अतुल लोंढेंवर दबाव नाही आला का? नाही, माझ्यावर मी काय आता काहीतरी असं काहीतरी खूप ही जनतेची पराक्रम आहे बा असं वगैरे नाही आहे. मला कोणी फोन केला नाही. हे काय जनतेच्या मनातले कुतूहल किंवा चर्चेचे विषय आहे, म्हणून मी तुम्हाला नाही, बरोबर आहे. जनतेच्या मनामध्ये कुतूहल चर्चा असेलच. पण मागच्या 12-13 वर्षापासून मी राजकारणामध्ये आहे. लोक मला बघतात आहे. मी माझ्या विचारधारेचे, माझ्या पक्षाचे विचार, मी शाहू फुले आंबेडकर विचारचा माणूस आहे आणि ते विचार मी निर्भीडपणे मांडत असतो. आणि ती गोष्ट विरोधी पक्षालाही माहीत आहे, सगळ्यांना माहीत आहे. मला कुणाचाही फोन आला नाही. उगाच बडाया मारण्यासाठी मी असं नाही झालं, तसं नाही झालं असं बोलणार नाही. मला कुणाचा फोन आला नाही. मला तशी गरजही वाटली नाही. आणि मी ज्या दिवशी फॉर्म भरला त्या दिवशी ठाम होतं की किती मतं भेटतात हा प्रश्न वेगळा आहे, किती तुमच्याकडे आहे, किती BJPकडे हाही प्रश्न वेगळा आहे. प्रश्न हा आहे की लोकशाही मूल्यांसाठी कोण उभा आहे. प्रश्न हा आहे की CBSE आणि नीटचं जे काही प्रकरण झालं, ज्याच्यामध्ये 40 लाख विद्यार्थी असतील पण 2 करोड परिवार सदस्य जे आहे ते बाधित झाले. पुढची येणारी पिढी जी आहे त्याच्यावर कितीचा विश्वास राहणार आहे त्यांचा या परीक्षांवर? कुठल्याही परीक्षांवर सातत्यानं पेपर फुटी होऊन राहिलेली आहे. सातत्यानं 114 पेपर फुटले आतापर्यंत या 10 वर्षात. मग ह्या विद्यार्थ्यांचा आवाज जो आहे तो रस्त्यावर तर उचलला जातोच, पण सभागृह इतकं महत्त्वाचं असतं ते की तिथे कायद्याने सगळ्या गोष्टी होत असतात. कायद्याचा ते दबाव असतो, सभागृहाचा दबाव असतो. तिथे कोणतरी हे प्रश्न मांडणारा, समजणारा पाहिजे ना. मी स्वतः स्पर्धा परिषदेनं आलेलो आहो, फेस केलेले आहे. त्या गोष्टी समजतो मी, त्याची अडचण समजतो मी. दुसऱ्यांदा परीक्षा देणं फार अवघड असतं. माणूस मरताना जसा आपला जीव धरून अडवतो ना, जी एनर्जी लावतो, ती एनर्जी विद्यार्थी या कॉम्पिटेटिव्ह परीक्षेच्या वेळेस लावत असतो. आणि एकदा परीक्षा झाली की त्यानं त्याचं बळ नसतं त्याच्यामध्ये तेवढं पुन्हा परीक्षेला फेस करण्याचं. त्याचे परिणाम 5 आत्महत्या आपण नीटच्या पाहिल्या. हा, मार्क कमी मिळाले तर एक वेळ चालतं, पण परीक्षाच कॅन्सल होणं, परीक्षा कॅन्सल होण्यानंतर पुन्हा ते बळ आणणं, पुन्हा ती एनर्जी लेवल, पुन्हा ती ऊर्जा आणणं आणि ती परीक्षा देणं तितकंसं सोपं नाही आहे. ते फार अवघड काम आहे ते. आणि त्याच्यामुळे जो टेम्पो संपलेला असतो तो पुन्हा 2 वर्ष बिल्टअप होत येतो तो. आणि त्याचा स्फोट एकदा झाला की पुन्हा तेवढी एनर्जी आणणं हे फार अवघड असतं. त्याच्यामुळं पोरांचं मनोबल तुटतं. आज आपण आपल्याशी बोलताना मला सगळ्या विद्यार्थ्यांना एवढं आव्हान जरूर करावंसं वाटेल
की माणूस संघर्षातनंच बनत असतो. माझं पण थोड्याशा मार्गाने ऑफिस गेला आहे, पण मी सोडलं नाही ना. त्यामुळे मनोबल खच्ची करून आपण जीव द्यायचा हे त्याचं उत्तर नाही आहे. जीवनात पुढं काय लिहिलं असेल, 12वी एक फक्त स्टेप आहे. सगळेच लोक डॉक्टर होणार असं नाही आहे. पण जगामध्ये इतक्या चांगल्या गोष्टी आहे, जीवन इतकं सुंदर आहे की त्यांनी आत्महत्या करू नये आणि संघर्ष करावा, आणि संघर्षातनं उभं राहिलेलं जीवन सुंदर असतं असं मला त्यांना सांगायचं आणि विनंती करायचं आहे की कोणी आत्महत्या करू नका. तुम्ही आत्ताच बोलताना मुद्दा मांडला होता की काही उमेदवारांवर ईडीचा दबाव होता किंवा कारवाईचा धाक दाखवण्यात आला असं तुम्ही म्हटलं, किंवा काहींना ऑफर्स आल्यात. तर पैशापुढे काही दबले किंवा पक्षनिष्ठा सोडली. नाही, आता हे स्पष्ट आहे ना, पक्षनिष्ठा सोडली हे दिसतंच ना आपल्याला. आता मी नाही म्हटलं की दबाव आला, हे प्रफुल्ल अग्रवालांनी म्हटलेलं आहे. मी नाही म्हटलं काही, माझ्यावर कोणाचा दबाव नाही आला, मला कोणी काही विचारले नाही आणि मला कोणाचा फोन पण आला नाही. पण या गोष्टी अगदी स्पष्टपणे आहे की लोभ आणि भीती या दोन घटनेमधूनच माघार घडत असते, आणि त्यांच्यावर पक्षाने योग्य ती कारवाई केलेली आहे, इमिजिएट कारवाई झालेली आहे. ज्यांनी पक्षाशी प्रतारणा केली, जनमताची प्रतारणा केली. बघा, निवडणुकीचा निकाल काही लागो, पण आज ज्या लोकांची नाराजी आहे, महागाईमुळे नाराजी आहे, या पेपर फुटीमुळे लोकांचे भविष्य अडचणीला आले, बलात्कार मोठ्या प्रमाणावर होता, असुरक्षितता महिलांमध्ये मोठ्या प्रमाणावर आहे, हे टेम्परेचर जे वाढत आहे, जंगलतोड जी मोठ्या प्रमाणावर बेदरकारपणे अदानीला कोळसा मिळावा, अदानीला सगळी संपत्ती मिळावी म्हणून हे जे काही सुरू आहे, याच्याविरुद्धचा जो रोष आहे त्याला कोणीतरी उभा आहे आमच्यासाठी, हे पण तितकंच महत्त्वाचं आहे ना. निवडणुकीमध्ये हेही मुद्दे तेवढेच महत्त्वाचे आहे, आणि त्याच्यामुळे सगळ्यांनी हा विचार करायला पाहिजे कि हर जंग जीतने के लिए नहीं, लड़ने का जज्बा रखने के लिए भी लड़नी पड़ती है. महाविकास आघाडी आणि महायुती संख्याबळ पाहता पारडं महायुतीचं थोडंसं जड आहे, तरी देखील तुम्ही मैदानात आहे, तरी विजयाची खात्री काय सांगा? निवडणूक ही एक संधी असते जनतेचे प्रश्न मांडण्याचे आणि जनतेला हा संदेश देण्याचे की मी तुमच्या प्रश्नासाठी उभा आहे. काँग्रेस ही तुमच्या प्रश्नासाठी उभी आहे, विरोधी पक्ष हा तुमच्या प्रश्नांसाठी उभा आहे. जरी तुम्ही त्यांना मतदान याच्यापूर्वी केलं होतं, भाळले असाल तुम्ही, वेळेवर लाडकी बहीणसारखे पैसे देणे, आता 1 करोड लाडकी बहीण बाहेर काढल्या, बरोबर आहे की नाही, वेगवेगळे प्रलोभनं दिले. यांनी मला एक सांगा, 40 महामंडळं जातनिहाय काढले. काय झालं त्या महामंडळाचं? कुठल्या नियुक्त्या नाही, त्याच्यासाठी कुठली तरतूद नाही. मग ते महामंडळ निवडणुकीपुरती काढले, निवडणुकीचे मतदान घेतले. त्या लोकांचा जो रोष आहे, त्या लोकांचे हे जे मुद्दे आहे, हे मांडणारा विरोधी पक्ष पाहिजे ना. याला वाचा फोडणारा विरोधी पक्ष पाहिजे. या देशामध्ये बांगलादेशसारखं झालं पाहिजे का? श्रीलंकेसारखं झालं पाहिजे का? नेपाळसारखं झालं पाहिजे का? तर नाही, काँग्रेस आहे. काँग्रेसनी आपला घाम रक्त घेऊन या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलेलं आहे, लोकशाही दिलेली आहे. असं सहजासहजी याला आम्ही तुटू नाही देणार. आणि त्यासाठी हे मुद्दे जे आहे, हे मुद्दे निवडणुकी एक माध्यम असते, आणि या माध्यमातून आपल्याला उभं राहायचं असते की हे प्रश्न तुमचे मांडण्यासाठी ठामपणे काँग्रेस विरोधी पक्ष म्हणून उभा आहे, आणि त्याच्यामुळे काँग्रेस पक्षाने मला उभं केलं आहे. ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि आमदार विकास ठाकरे यांनी दावा केला आहे की अतुल लोंढे किमान 100 मतांनी जिंकतील. हे संख्याबळ काँग्रेस मॅनेज करेल? काही कॅल्क्युलेशन काय सांग? नाही, मॅनेजमेंटचा काही प्रश्न नाही आहे, मॅनेज वगैरे. पण ते विश्वासाने एवढं जर त्यांनी वक्तव्य, आता त्यांनी एवढ्या निवडणुका लढल्या आहेत, त्यांना कॉर्पोरेशनचं पण, महानगरपालिकेचं राजकारण पण चांगलं माहिती आहे. दुसऱ्या टर्मचे ते आमदार आहेत, आमचे अध्यक्ष राहिले आतापर्यंत, आणि त्यांनी काही स्वतःचे कॅल्क्युलेशन्स केले असतील. आता आम्ही सामूहिकपणे निवडणूक लढतो आहे, त्यांचे काही कॅल्क्युलेशन्स असतील. पण जनता मात्र हे आज म्हणत आहे की नागपूरमध्ये लढत होते आहे, नागपूरमध्ये फॉर्म वापस झाला नाही, इथे काँग्रेस जिंकली, हे मात्र जनता म्हणत आहे. चंद्रपूर, भंडारा या जागांचं जर आपण पाहिलं तर नगरसेवक फुटले, तर पक्ष नेतृत्व त्यांना मान्य नाही का? आता BJPचे होतं असं, नागपूरमध्ये झालं तर मग तुम्ही असं म्हणणार का? नागपूरमध्ये मला जर चांगली मतं मिळालीत किंवा मी जिंकलो, समजून घ्या, निवडणूक आहे. हां, प्रश्न. त्यांनी माझ्याकडे पाहून जर मतदान केलं, त्यांना जर नगरसेवकांमध्ये हा विश्वास मी निर्माण करू शकलो की मी तुमचे सगळे मुद्दे, तुमच्या नगरपालिकेचे, तुमच्या महानगरपालिकेचे, जिल्हा परिषद नाही आहे पण जिल्हा परिषदचे मुद्दे हा व्यक्ती चांगल्या पद्धतीने आपले मांडू शकतो, म्हणून जर पक्षाच्या वरती जाऊन त्यांनी जर विचार केला आज नागपूरमध्ये, तर त्याला पक्षनेतृत्वाला मानत नाही असं थोडी आहे. त्यांनी चांगल्यासाठी त्यांनी मतदान केलं असं म्हणावं लागेल. ज्येष्ठ भाजप नेते आणि माजी मंत्री
सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं की विधान परिषद निवडणूकच रद्द करा. तुमची प्रतिक्रिया काय यावर? आता बोटाला काही झालं असेल तर हात तोडायचा का, की त्याच्यावर ट्रीटमेंट करायची? म्हणजे त्यांनी निवडणूक आयोगाला थेट सुधीर चॅलेंज केलं. मुनगंटीवारजी ज्येष्ठ नेते आहेत, मी त्यांचा सन्मान करतो. पण मला फक्त एवढं म्हणायचं आहे की ही प्रक्रिया आहे, हे रिप्रेझेंटेशन आहे. हे जे आहे हे रिप्रेझेंटेशन आहे की छोट्या छोट्या नगरपालिका, नगरपंचायत, जिल्हा परिषदा यांचं त्या सभागृहामध्ये, कायदेमंडळामध्ये यांचे प्रश्न मांडण्यासाठी सुद्धा त्यांचे प्रतिनिधी असायचे. जसं शिक्षकांचा आहे, पदवीधरांचा आहे, आमदारांमधनं आहे, अशा सगळ्या याच्यातनं जे दिलेलं आहे, हे जे रिप्रेझेंटेशन आहे, हे रिप्रेझेंटेशन त्या लोकांसाठी आहे ज्यांचा आवाज तिथे पोचला पाहिजे. तर ही व्यवस्था बंद करण्यापेक्षा जे सभागृह हे धनाढ्यांचं झालेलं आहे, धनवानांचं झालेलं आहे, ते बुद्धिवंतांचं व्हावं ना. इथे माडखोलकर सारखे लोक, म्हणजे मोठ्या मोठ्या लोकांनी विधान परिषद जी आहे ती गाजवलेली आहे. अचानकच कॉन्ट्रॅक्टर यायला लागले, अचानकच ज्यांच्याकडे पैसा आहे, उद्योगपती आहे, ते लोक तिथे यायला लागले. ते काय रिप्रेझेंटेशन होणार आहे? त्यामुळे मला असं वाटतं की जर काही त्रुटी आहे, जर याच्यामध्ये पैसा येत असेल तर तुम्ही उमेदवारच असे द्या ना. माझ्याकडनं कोण पैशाची अपेक्षा करणार आहे? सगळ्यांना माहिती आहे माझ्याकडे पैसा नाही आहे, मी कधी त्या भानगडीत पडलो नाही आहे. मी एक वैचारिक राजकारण करणारा, समाजकारण करणारा कार्यकर्ता आहे. मला असं वाटतं की एखादी गोष्ट संपवण्यापेक्षा त्याच्यामध्ये काही त्रुटी निर्माण झाल्या असतील तर त्या आपण दूर केल्या पाहिजे, दुरुस्त केल्या पाहिजे. पण असंच एक वक्तव्य, असंच एक मत ज्येष्ठ काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केलं की वेश्येलाही लाजवेल असं सध्याचं विधान परिषदेचं राजकारण आहे. ते तुमच्याच पक्षाचे नेते आहे आणि त्याच पक्षाचे तुम्ही उमेदवार आहे. यावर काय सांगाल? कारण मुनगंटीवारांचं जे वक्तव्य होतं ते ठीक आहे की भाजपचे झाले. कधी कधी हतबलता येते, जशी मुनगंटीवार साहेबांच्या बाबतीत आहे, तसं वडेट्टीवार साहेबी त्या याच्यातनं बोलले असतील की इतका जर पैशाचा व्यवहार होणार असेल तर एक चांगलं प्रशासन कसं मिळेल, पेपरफुटीवर कोण बोलेल, लोकांवर कारवाया कशा होतील, दबाव गव्हर्नमेंटचा लोकांवर, प्रशासनावर कसा राहील, चांगलं गव्हर्नन्स कसं होईल, हे सगळे अनेक प्रश्न त्यांना इतक्या वर्षाच्या संसदीय राजकारणामध्ये निर्माण झाले असतील. पण त्याचा अर्थ असा नाही की सगळं संपवून टाकलं पाहिजे. सगळं संपून आणायचं काय? लोकशाहीपेक्षा चांगली व्यवस्था जगात नाही आहे. 5,000 वर्षाचा इतिहास आहे. आपण राजेशाही पाहिली, जुलूमशाही पाहिली, हुकुमशाही पाहिली, सगळं पाहिलं. पण लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये सामान्यातल्या सामान्य माणसाला संधी मिळते आपल्या लोकांचं म्हणणं मांडायला. काय आईच्या पोटातून कोणी राजा जन्माला येत नाही. इथं आता पहिले बॅलेट पेपर, आता आजकाल EVMमध्ये ठरवून होतं असं मी ऐकून आलो. असा आरोप होतो, कारण जमिनीवर परिस्थिती वेगळी असते, निकाल वेगळे येतात. पण ही सगळी जी सामान्य जनतेला मिळालेली संधी आहे याच्यापेक्षा सुंदर व्यवस्था नाही आहे, चांगली व्यवस्था नाही आहे. त्रुटी जर निर्माण झाल्या असेल तर त्या दूर केल्या पाहिजे असं मला वाटतं. आणि ते ज्येष्ठ नेते आहेत तेच चांगल्या पद्धतीने सांगू शकतील की ह्या त्रुटी कशा दूर केल्या पाहिजे. एकेकाळी विदर्भ काँग्रेसचा गड होता आणि एक काळ असंही होता की दिल्ली ते गल्लीपर्यंत काँग्रेसचं आणि महाविकास आघाडीचंच राज्य होतं. पण स्थिती पूर्णपणे बदलली. कधी आत्मचिंतन केलं आहे का यावर? बिलकुल आत्मचिंतन करण्याचीच गोष्ट असते. निवडणुकीमध्ये हार जीत होत असते. पण स्थिती आता पलटली, किती पण एकदम पलटली स्थिती ना, बरोबर आहे ना. कोणते कोणते स्वप्न दाखवले होते लोकांनी, त्याच्यावर विश्वास ठेवला की सगळा काळा पैसा आणून 15-15 लाख रुपये लोकांच्या खिशात टाकणार होते, 2 करोड रोजगार निर्मिती करणार होते, चांगलं गव्हर्नन्स देणार होते. या टोकाला जाऊन वचनं दिले की 35 रुपयात पेट्रोल भेटणार होतं, 200 रुपयात सिलेंडर भेटणार होता, इन्कम टॅक्स लागणार नव्हता, बँकिंग ट्रान्झॅक्शन टॅक्स जो आहे तो लागणार होता. म्हणजे अनेक असे जे वचनं देऊन आले आणि त्याच्यानंतर हिंदू मुस्लिम कोण काय खाणार, कोण काय नाही खायचं, कोण काय घालायचं, कोण काय नाही घालायचं, असं करून ज्या पद्धतीचं मिसगव्हर्नन्स, मिसलिडिंग पॉलिटिक्स, क्रिमिनल पॉलिटिक्स जे केलं ते लोकांनी पाहिलं. 12 वर्ष संधी दिली सगळ्यांनी. थोडक्यात वाचले हो 24मध्ये, थोडक्यात बाल बचे. शाहिस्तेखानचे 4 बोटं होते. तसं ह्या सरकारचं 2024मध्ये झालं. सांगा तुम्ही मला, शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट झालं, 2 करोड रोजगार मिळाले, नोटबंदी तुम्ही केली, त्याचे उद्देश पूर्ण झाले, 17 लाख कोटीची कॅश होती, आता ती जवळजवळ 34 लाख कोटीची कॅश झाली, दुपटीनं कॅश वाढलेली आहे मार्केटमध्ये. 23 लाख कोटीचा फ्रॉड झाला काल, राजेश मेहता. 23 लाख कोटी, आणि तो मोदींशी संबंधित. फोटो आहे त्याच्यासोबतचा.
सगळं काही अदानीसाठी, बाकी सगळे व्यापारी संपले. स्मार्ट सिटी संपली. तुमच्या आयुष्यमान योजनेमध्ये घापे. कॅगनी काढलेला रिपोर्ट आहे हा. द्वारकाचा रोड 18 कोटीचा रोड 250 कोटीत, 232 कोटीचा फ्रॉड. अजून काय सांगू? स्किल डेव्हलपमेंट 92 लाखापैकी 91 लाख फ्रॉड. पैसे लोकांचेही लुटले गेले. म्हणजे जे तुम्ही स्वप्न दाखवले होते जनतेला, त्यातले या 12 वर्षात काय पूर्ण झाले? आज खोटे आकडे, खोटं बोलायचं, खोटं सांगायचं. घुसपैठिये को निकाल देंगे. पण 2015 पासून हेच चालू आहे सगळीकडे यांचे सरकार. आणि निवडणूक झाली की सगळं बंद. त्यामुळे लोकांनी संधी दिली यांना की तुम्ही काँग्रेसपेक्षा खूप चांगलं करणार, तुम्ही रात्रीला सूर्य उगवणार, हेच सांगायचं राहिलं होतं. या सगळे वचनं जे दिलेले आहे, हे सगळे वचनाची आज परिस्थिती काय आहे? तर हे सगळ्या योजना बंद झालेल्या आहे. आज शेतकऱ्यांची अवस्था काय आहे? कर्जमाफीसुद्धा फसवी आहे. शेतकऱ्यांना दिलेली कर्जमाफी फसवी आहे. वन टाईम सेटलमेंट म्हणजे तुमच्याकडे जर 2.5 लाख 3 लाखाचं कर्ज असेल तर पहिले 1 लाख भरा किंवा 50,000 भरा, मग तुम्हाला कर्जमाफी मिळेल. तुमच्या घरामध्ये कोणी तेच निकष, तोच अभ्यास. आणि माझी माहिती अशी आहे इंटरनल की 15,000 कोटीपर्यंत खाली आणायला लावलं. डिक्लेअर तर ते डिक्लेअर केलं त्या जवळपास मंजूर झाली, मंजूर पण आचारसंहिता असल्यामुळे डिक्लेअर करणार नाही. कुणाला मूर्ख समजतो मीडिया? आपण बसलो इथे, पण मला सांगा ना, मंजूर म्हणून तर आला ना, कॅबिनेटमध्ये मंजूर केलं, त्याच्यावर आक्षेप घेतला का? निवडणूक आयोगाने आक्षेप घेतला का? पण तरी पण ती 15,000 कोटीपर्यंत खाली आणलेली आहे. आणि 15,000 कोटीसुद्धा द्यायला नाही. कॉलेजेसमध्ये, शाळेमध्ये स्कॉलरशिप द्यायला पैसे नाही. तुम्ही माहिती घ्या, मी जर खोटं बोलत असेल तर, की शाळेमधल्या आणि कॉलेजेसमधल्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळते आहे का? शिक्षण घेणं अवघड झालेलं आहे. ते सगळीकडनं आर्थिक कुचंबना आणि आर्थिक अडचणी सामान्य माणसासमोर उभ्या ठाकलेल्या आहे. आणि राहुल गांधींनी विजावीज वाईस वर्षा जे बोलले ते सगळं खरं निघालं. मला तर भीती वाटली. मी पण स्वतः अर्थशास्त्राचा अभ्यासक आहे, इकॉनॉमीला बघत असतो मी. आज त्यांनी म्हटलं की आर्थिक सुनामी येणार आहे, तर येईल ती, तुम्ही पाहून घ्या. म्हणजे विरोधकांकडे मुद्दे आहे, पण आक्रमक नेते नाही असंही चित्र दिसतं. जर विदर्भाचं बोलायचं झाल्यास प्रदेशाध्यक्ष बुलढाण्याचे आहे, नाना पटोले आहेत, किंवा तुम्ही स्वतः आहात, किंवा एक मोजकेच नेते किंवा वडेट्टीवार झालेत, एवढेच नेते बोलताना दिसतात. पण इतर काँग्रेस नेते तुम्ही तेवढे आक्रमक दिसत काही नाही. नावं तुम्ही सोडले. यशोमती ठाकूर आहेत, हो, अमरावती, बरोबर. सुनील पण ते केदार आहेत, बोटावर मोजण्या इतकेच. सुनील केदार आहेत. अहो किती नेते पण पाहिजे नितीन अजून? नितीन राऊत फार आक्रमक तेवढे दिसत नाही. नाही, नितीन राऊत साहेब बोलतात, त्यांच्या समाजाचे विषय ते घेतात, अनेक विषय जे आहे ते सातत्यानं मांडतात. ते केदार साहेब आहेत, यशोमतीताई आहेत, विकास भाऊ. आता नागपूरचे किती मुद्दे त्यांनी चांगल्या पद्धतीनं मांडलेले आहे. ते एका विदर्भामध्येच तुम्हाला 7-8 नेते भेटले ना. पण पक्षशिस्त म्हणा किंवा ती एकजूट ती दिसत नाही. नाही, असं नाही असं आहे. अशी चर्चा आहे राजकीय वर्तुळात. नाही, मग यावर तशी काय? चर्चा बंगल्याची वड्याची का नाही करत तुम्ही? राजकारणामध्ये थोडेफार मतभेद असतात. काँग्रेसमध्ये एक प्रकारची लोकशाही आहे. पण पक्षशिस्तीमध्ये जी लोकांची मला आता काल कारवाई केली, अजून काय पाहिजे? आमच्या इथं बोलता येतं. आज जेवढे नगरसेवक आहेत तुम्ही त्यांना विचारा, आता निवडणूक लागली आहे तर ते नगरसेवक आहेत, पण त्यांना काही अधिकार आहे का? नागपूर महानगरपालिकेमध्ये महापौरांना अधिकार आहे की कोणाला अधिकार आहे? एक वेळा माहिती घ्या तुम्ही. प्रत्येक ठिकाणी कोणाला अधिकार आहे, समोर चेहरा कोण आहे आणि मागं अधिकार कोण गाजवतं, हे तुम्ही एक वेळा चेक करा. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की किती मोठा असंतोष जो आहे तो आज देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये, नागपूरमध्ये आहे. नागपूरच्या विधान परिषदेच्या जागेबद्दल बोलायचं झालं तर भाजपचे डॉक्टर राजीव पोद्दार मैदानात आहे आणि तुम्ही आहात. तर समजा तुम्ही निवडून आला तर त्यांच्यापेक्षा तुम्ही काय वेगळेपण, म्हणजे हेच सांगतो ना मी तुम्हाला. या नागपूरचे प्रश्न जे आहे, नागपूर जिल्ह्याचे प्रश्न, प्रतिनिधी मी जिल्ह्याचा असणार आहे, पण या जिल्ह्याचे प्रश्न मांडत असताना ते सकारात्मकपणे मांडणे, सरकारला भाग पाडणे, तसं निर्णय घ्यायला हे मी करू शकेल. आणि जर दोघांमध्ये तुलनाच करायची असेल तर एकदा डिबेट ठेवून घ्या. दोघांना मी कोणत्याही प्लॅटफॉर्मवर यायला तयार आहे. त्यांनी पण यावं, राजीव पोद्दारांनी, आणि होऊन जाऊ द्या एकदा.
हू कॅन सर्व बेटर टू द पीपल ऑफ नागपूर. म्हणजे मी त्यांना काही कमी लेखतो असं नाही आहे, मी सन्मान करतो. लढत जरी असली तरी मी काही, पण डिबेट हे कल्चर आहे, त्यातनं कळतं कोण काय करू शकतो, कोणाकडे काय विजन आहे. त्याचंच मी आव्हान देतो आहे. तुम्ही आता विजन म्हटलं, क्रिकेट आणि राजकारणात केव्हाही काही होऊ शकतं. 29मध्ये जर राज्यात आणि केंद्रात काँग्रेसची आणि महाविकास आघाडीची सत्ता आली तर विकास म्हणून तुमचा काय एजेंडा राहील, काय पॉलिसी राहील? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या देशाचं संविधान पुनर्स्थापित करणं गरजेचं आहे. विकास हा लोकशाहीमधून झाला पाहिजे आणि विकास म्हणून नाही, विकास जाणवला पाहिजे. या देशामध्ये शिक्षणाची काय अवस्था आहे, आरोग्याची काय अवस्था आहे, रिसर्च अँड डेव्हलपमेंटची काय अवस्था आहे. आज AIमध्ये आम्ही इतकं मागं पडलेलो आहो. आता हा छोट्याशा निवडणुकीचा विषय नाही हा, पण AIमध्ये मागं पडल्यामुळे आमचं शेअर मार्केट 7व्या नंबरला गेलं. आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये इतकं मागं पडलेलो आहो आम्ही, आणि कशाचा गवगवा आम्ही मीडियामधूनही करतो. आयर्लंडसोबत आपला करार झाला, तो 28 नॅनो मायक्रोनचा आहे आणि ती स्टेज 2000मध्ये होती. आताची कॉम्पिटिशन आहे तायवानमध्ये आणि नेदरलँड्समध्ये आणि अमेरिकेच्या एनव्हिडियामध्ये, ती आहे 2-2.25 नॅनोग्रॅमची. कुठे आहो आपण? नुसतं लोकांना नॅरेटिव्ह सेट करून मूर्ख बनवायचं. म्हणजे पुढच्या पिढीसाठी तुम्ही काय वाढवून ठेवलं? हे सगळं करेक्ट करणं, गव्हर्नन्स व्यवस्थित करणं, सगळ्या संस्थांची ॲटॉनॉमी जी आहे ती ॲटॉनॉमी रेस्टोअर करणं, जॉब्स क्रिएट करणं. मॅन्युफॅक्चरिंग आमचं 17%वर गेलं होतं GDPच्या, ते 12%वर खाली आलं आहे. नुसता वाघ तो पण विकत आणलेला बाहेरून. मेक इन इंडिया काय झालं त्याचं? मॅन्युफॅक्चरिंग तुमचं कमी झालं ना. मोठ्या प्रमाणात तुमच्या पैसा इन्व्हेस्टमेंट बाहेर चालले, रुपयाला अडवता नाही होऊन आलेला आहे. अशी तर परिस्थिती नव्हती. जेव्हा एक आंतरराष्ट्रीय कट झाला UPAच्या विरोधामध्ये, फ्रजाईल इकॉनॉमी 5, फ्रजाईल 5, त्यावेळेस पण पेट्रोल 72 रुपयाला होतं. तेव्हा कच्चं तेल $112 होतं, आत्ताही $97-98 आहे. म्हणजे दिलेल्या वचनाच्या विरुद्ध झालं ना सगळं. हे जरी करेक्ट केलं तरी देशाचा विकास चांगला होईल, कारण देशात टॅलेंट खूप आहे. पण भाजपचा किमान आणि नागरिकांचं आणि त्यांच्या समर्थकांचं म्हणणं असं की इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये जो विकास झाला त्याबद्दल आता आपण नागपूरचं उदाहरण घेऊ. नागपूरमध्ये प्रचंड कॉन्क्रीट उभं केलं, जिकडे तिकडे फ्लायओव्हर, रस्ते केले. किती रोजगार निर्माण झाले, किती लोकांची आर्थिक परिस्थिती सुधारली. मी तुम्हाला सांगतो, या नागपूरमधलं टेम्परेचर वाढलं. उद्या नागपूरमध्ये पिण्याच्या पाण्याचे प्रश्न निर्माण होणार आहे. डम्पिंग यार्डमुळं 1,00,000 लोक दम्याने बिमार आहेत. त्याचा प्रश्न अजूनपर्यंत सुटला नाही आहे. इथल्या सरकारी शाळा बंद पडल्या. महाराष्ट्रामध्ये 18,000पेक्षा सरकारी शाळा बंद पडत आहेत सातत्यानं. सामान्य माणसाच्या आवाक्या बाहेर गेलं आणि शिक्षण नाही आहे तर तुम्ही काहीच डेव्हलपमेंट नाही करू शकत. डेव्हलपमेंटचा पहिले पॅरामीटर काय आहे? चांगलं शिक्षण, दर्जेदार शिक्षण, स्वस्त शिक्षण, मेडिकल, चांगली आरोग्य व्यवस्था आणि चांगलं पिण्याचं पाणी. ह्याच्यातलं काय झालं मला तुम्ही स्वतः सांगा. रस्ते बांधले तुम्ही, कोणाचा किती रोजगार निर्माण झाले? मिहानचं काय झालं? किती तुम्ही आता 2 मोठे नेते आपल्याकडे आहे, चांगली गोष्ट आहे. म्हणजे नागपूरला एवढे 2 नेते भेटत असतील तर आपण त्याच्यामध्ये आनंदच मानला पाहिजे. पण काय बदल झाला त्याच्याने? एवढे पूल आणि एवढे एक 10-10 दिवसांनी महिन्यात पडत आहेत. आता बक्सरचा पूल पडला, त्या पुण्यामध्ये पूर्ण ट्रक आतमध्ये गेला रस्त्यात. पूल पडत आहेत, एक महिन्यात उद्घाटन केलेले. एअरपोर्ट लिकेज होत आहे. 40% कमिशन घेतल्यावर हेच होणार आहे, दर्जेदार काम होणार नाही. असं तर होत नव्हतं ना. तर तुम्ही हे जे नागपूरचं इन्फ्रास्ट्रक्चर म्हणतात, याच्याने काय बदल झाला सामान्य माणसाच्या जीवनामध्ये? ह्युमन रिसोर्सचा आम्ही काय वापर केला आणि ह्युमन रिसोर्सला आम्ही कसं डेव्हलप केलं सांगा ना. काय केलं? मेट्रोमध्ये ज्या नोकऱ्या लागतात त्या एकाच समाजाला कशा मिळतात सगळ्या? IIM आहे, NLU आहे, नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी. तिथे पहा बरं नोकऱ्या कोणाला भेटून राहिल्या. जे जाणीवपूर्वक तुम्ही सर्वांगीण विकासाच्या ऐवजी तुम्ही काही लोकांचा, थोड्या लोकांचा विकास, थोड्या लोकांना नोकऱ्या, थोड्या लोकांना संधी, हे नागपूरचं मॉडेल जे आहे ते पूर्ण देशभर आहे. पण तुम्ही फिरून बघा एक वेळा काय आहे. बहुजनांच्या पोरांनी काय वाईट केलेलं आहे? टॅलेंट नाही आहे का? शिक्षण नाही आहे का? आहे ना.
पण संधी नाही ना. बरं, भाजपवर नेहमी आरोप केला जातो की फोडाफोडीचं राजकारण केलं जातं म्हणून. लोकशाही संपवली हो, आता फोडाफोडीच्या फार पुढे गेले ते. तुम्ही फक्त फोडाफोडीच्या गोष्टी करून राहिलेले आहे. इथे निवडणूकच होऊ देत नाही. नाही, मग काँग्रेस नेते किंवा उमेदवार फुटतात कसे, हाही प्रश्न निर्माण होतो. यावर कधी काही कधी चिंतन किंवा काही असं कधी कधी काय होतं, Policies सगळेच काही- जण स्ट्रॉंग असतात असं नाही. कधी कधी जीवावर उठतं, कधी कधी परिवारावर येतं, कुटुंबावर येतं. शेवटी आंबा पण मायबाप सरकार म्हणतो ना, सत्य पुढं शानपण चालत नाही असं म्हणतो आपण. आता गुजरातमध्ये लोकल बॉडीच्या निवडणुका झाल्या, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या. फॉर्मच परत घ्यायला लावले आणि ज्यांनी भरले त्यांना घराच्या बाहेर निघू दिलं नाही. आणि प्रचंड जीत, प्रचंड जीत, प्रचंड जीत, हेही पाहिलं ना आपण. बघतोय ना आपण आता हे जे फॉर्म वापस झालेले आहे, हे नुसते लोभासाठी झाले असतील का? काही ते दबाव असेल ना. लोकशाही संपवण्याचा कार्यक्रम आहे ना हा. तोडफोड तर खूप दूरची गोष्ट आहे. पहिले राजकीय तोडफोड व्हायच्या. काही लोक या पक्षातून त्या पक्षात जायचे. आता ही सगळी ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय, पोलीस या सगळ्या संस्थांचा वापर करून ही तोडफोड होते आहे. तर लोकशाही संपवण्याचा प्रकार जो आहे तो देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये झालेला आहे. युसीएन वेध विधान परिषदेचे या कार्यक्रमात आज आपल्यासोबत होते महाविकास आघाडीचे विधान परिषदेचे उमेदवार आणि काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते अतुल लोंढे. त्यांनी विविध विषयांवर आपले मुद्दे मांडले आणि एक सशक्त लोकशाहीसाठी जेवढे आवश्यक म्हणजे प्रबळ सत्ताधारी असेल तर तेवढेच आक्रमक विरोधक देखील असायला हवं असं मत त्यांनी व्यक्त केलं. आता विधान परिषद निवडणुका रंगत चढली आहे आणि निवडणुकानंतर निकाल जाहीर होईल. जो काही निकाल लागेल तो येणारा काळ सांगेल. मात्र त्यांनी आपली भूमिका मांडली आणि आपलं मत व्यक्त केलं. आजच्या कार्यक्रमात इतकंच. पुन्हा भेटूया खास व्यक्तीसह, खास विषयासह. तोपर्यंत नमस्कार.